आत्मसात करती हूँ। अमरावती महानगर पालिका जोन क्रमांक 2 राजहपेट द्वारा सिद्धार्थ नगर क्षेत्र में नाली पर किए गए अतिक्रमण को लेकर संबंधित नोटिस व्यक्ति को जारी किए गए हैं। बांधकाम विभाग की जांच के आधार पर जारी इस कार्रवाई में बताया गया है कि इससे पहले 4 जून 2026 को भी अतिक्रमण हटाने के निर्देश दिए गए थे, लेकिन अब तक उसका पालन नहीं किया गया। नए आदेश के अनुसार संबंधित व्यक्ति को 3 दिन के भीतर अतिक्रमण हटाने का निर्देश दिया गया है। निर्धारित समय पर कार्रवाई न होने पर महानगर पालिका स्वयं अतिक्रमण हटाकर उसका खर्चा संबंधित व्यक्ति से वसूल करेगी। इसी प्रकरण के बीच रहवासी सुरेश रोकड़े ने आरोप लगाया है कि राजेश मोटवानी द्वारा महापौर के नाम पर 10,000 की मांग की गई थी। आरोप के अनुसार 2,000 की राशि देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं हुई और संबंधित व्यक्ति 15 दिनों से संपर्क में नहीं आया। इसके साथ ही नगर सेवकों पर भी अनुचित दबाव और व्यवहार के आरोप लगाए गए हैं। फिलहाल इस पूरे मामले पर महानगर पालिका की ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है, जबकि स्थानीय स्तर पर चर्चा तेज हो गई है। ऐसे ही जानकारी के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और फॉलो करें। मी सुरेश केशव रोकडे, राहणार सिद्धार्थनगर, अमरावती, रामपुरी गॅम। मी याच्या अगोदर महानगरपालिकेविरुद्ध तक्रार केली होती, न्यूजमध्ये दिलं होतं की माझ्या घरापाशी अतिक्रमण वाढत चाललं आहे। नालीसाठी तक्रार केल्यामुळे 2-3 वेळा आम्ही तक्रार केल्याच्या नंतरही आतापर्यंत कोणताही महानगरपालिकेचा व्यक्ती आमच्या इकडं बघून येत नाही आहे आणि या बरसातीमुळे अधिकही नाल्या भरत चालल्या आहे, घराघरात पाणी चाललं आहे। आमच्या घराजवळ जे अतिक्रमण झालं त्यामुळे कित्येक लोकांना त्रास होत आहे। मी मागच्या वेळेस सांगितलं की बा यावेळेस जर तुम्ही आले नाही तर मी अमरावती महानगरपालिकेच्या मोठ्या ऑफिसमध्ये जाऊन आयुक्तासमोर आत्मदहन करीन, पण आता त्यांनाही सुद्धा हे कानावर काही घेतलं नाही। आळ्यावेळीची गोष्ट सांगून सने आम्ही उद्या येतो, परवा येतो। नगरसेवक बजाज, मनीष बजाज नगरसेवक, सोनालीताई नाईक नगरसेवक, दुल्ला मॅडम आणि आमच्या नगरातील महापौर यांना सुद्धा आम्ही तक्रार केली, पण त्याच महापौरचा व्यक्ती माझ्याकडे राजू मोटवानी म्हणून असं नाव आहे त्याचं आला होता आणि त्यांना मला सांगितलं होतं की भयपा मी तुमचं हे काम करून देतो महानगरपालिकेच्या थ्रू किंवा कोणत्याही व्यक्ती महानगरपालिकेच्या या महापौरच्या थ्रू मी हे काम करून देतो, मला 10,000 रुपये द्या। पण मी गरीब माणूस असल्यामुळे मी त्याला 10,000 रुपये देऊ शकलो नाही आणि माझ्यापासून कसे तरी मी करून 2,000 त्याला दिले। या गोष्टीला आता 15 दिवस झाले, पण त्यानं ह्या नालीच्या इकडं काय आमच्या इकडेही ढुकून पाहिला नाही। त्याचा नंबर तर नाहीच आहे माझ्याकडे, एकच डाव त्याला पाहिला होता काय महापौरचा व्यक्ती आहे म्हणून त्याने। यासाठी आमच्या इकडं लक्ष द्या आणि एकदा तरी येऊन अमरावतीतल्या लोकांना हात जोडून विनंती आहे की पहा आमच्या सिद्धार्थनगरची मागची साईड, संडासाच्या मागची साईड काय हालत चालू आहे। नगरातल्या काही लोकांना नाल्या तोडून त्याच्यावर संडास बाथरूम बांधले, त्याच्यावर नाल्यावर काँक्रीट टाकले। ह्या एका व्यक्तीसाठी कमीत कमी 20 जणांचे घरं तोडण्यात येत आहे। उद्या आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्या सोमवार आम्ही काही ना काही 3 नोटिसा दिल्या आहे, आम्ही येऊन पाहतो। त्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचं नाव गोकर्णाबाई विश्वासराव खिराडे, त्याची मुलगी प्रीती विश्वासराव खिराडे आणि अविनाश विश्वासराव खिराडे हे तिघही जण म्हणत आहे जर आमच्या घराचा हातही लावला तर आम्ही हे महानगरपालिकेचे कोणतेही व्यक्ती असो, महापौर असो, नगरसेवक असो की कुठचाही व्यक्ती असो, आम्ही याले पाहून घेऊ, आमचं काही उपलून जमा करू नाही शकत। जर तुमच्या महानगरपालिकेत दम नाही तर हे तुम्ही म्हणणं सोडून द्या। आम्ही महापौर बनलो, आम्ही नगरसेवक बनलो, आम्ही महानगरपालिकेचे मोठे मोठे पदावर सोडून द्या, हे पद सोडून द्या, कारण की तुमच्यात काही दम नाही हे करायचं। मग आम्हाला जे करणं आम्ही नंतर करतो। एवढेच बोलून माझे 2 शब्द संपतो। जय भीम, जय भारत।